फायनली हेमूने नेहासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला आणि नेहाने सुद्धा तेवढ्याच प्रेमाने हेमूच्या प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला. दोघेही खूप खुश होते. अजून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हेमूच्या लक्षात येते की आपल्याला हे सगळे करण्यास मदत करणाऱ्या, धीर देणाऱ्या आपल्या जिवलग मैत्रिणी अनिता आणि सोनिया यांना ही गोड बातमी द्यायला हवी. तसे तो नेहाला सांगतो. नेहासुद्धा सांगूया बोलते. तेव्हा हेमू ठरवतो की त्या दोघींना ही बातमी सरप्राईज पार्टी देऊन सांगायचे. नेहालासुद्धा हेमूचा हा प्लॅन आवडतो. आता दोघेही कॅफेमधून बाहेर येतात. हेमू नेहाला तिच्या रूमवर सोडतो आणि घरी निघून जातो. पण नेहाला मात्र टेन्शन आलेलं असतं की या दोघींना ही बातमी समजली की या मधू दीदीला सांगणार, मधू दीदी मावशीला सांगणार आणि मावशी तिच्या बहिणीला म्हणजे आपल्या आईला सांगणार आणि आईकडून हे घरात सगळ्यांना समजणार आणि जर घरातल्यांनी विरोध केला तर सगळेच फिसकटणार. या विचाराने नेहा घाबरून जाते आणि मनात ठरवते की उद्या डिनर पार्टीमध्ये या तिघांकडून मधू दीदीला काही सांगायचं नाही असं प्रॉमिस घ्यायचं, तेव्हाच हेमूला हो म्हणायचं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी सकाळीच हेमू, अनिता, सोनिया आणि नेहा यांच्या रूमखाली येऊन उभा राहतो आणि त्यांना संध्याकाळी डिनर पार्टीसाठी इन्व्हाइट करून निघून जातो. अनिता आणि सोनिया विचार करू लागतात की कसली पार्टी देणार आहे. नेहाला सगळे माहीत असूनसुद्धा काहीच माहीत नसल्याचे भाव चेहऱ्यावर आणून ती या दोघींच्या उत्सुकतेची मजा घेत होती. असं करत दिवस निघून जातो आणि रात्री डिनरसाठी भेटायला तिघीही निघतात. नेहाला खूप तयार होऊन जायची इच्छा असते, परंतु या दोघींना संशय नको यायला म्हणून नेहमीप्रमाणे सिंपल तयार होते. हॉटेलमध्ये आल्यावर जास्त सस्पेन्स न ठेवता हेमू त्यांच्यासमोर नेहाला प्रपोज करतो. त्यावर त्या दोघी येस म्हणून ओरडू लागतात. त्यावर नेहा बोलते, माझी एक अट आहे, ती तुम्हा तिघांना मान्य करावी लागेल तरच पुढे मी काही बोलेन. अटीचा विचार ऐकून हेमू तात्पुरता घाबरून जातो, कारण काल तर नेहाने असं काहीच बोलली नव्हती. आज अचानक अट कुठून आली? पण अट ऐकल्यानंतर सगळेच त्याला तयार होतात. मग नेहा हो म्हणते. सगळेच खुश. या गोष्टीला आता 2 आठवडे होऊन गेलेले असतात. आता सोनिया आणि अनिता नेहाला विचारतात की तुमच्या दोघांची ट्युनिंग कशी चालू आहे? त्यावर नेहा सगळं काही ठीक असल्याचं सांगते. त्यावर अनिता नेहाला लग्नाबद्दल विचारते. तेव्हा नेहा बोलते, अजून काहीच विचार केला नाही, पण घरातल्यांची परवानगी मिळवून सगळ्यांना खुश करून सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच लग्न करणार. नेहाच्या या विचारावर त्या दोघीही खुश होतात. आता सोनिया आणि अनिता या नेहाला बोलतात, हेमूने तर पार्टी दिली, तुझं काय, तू कधी देणार? यावर नेहा बोलते, मी रेडी आहे, सांगा कधी आणि कुठे जायचं? त्यावर त्या दोघी बोलल्या, हॉटेलमध्ये नाही, आम्हाला तुझ्या हातचं जेवण खायचं आहे आणि आपल्यासोबत एक सरप्राईज गेस्ट पण असणार आहे. नेहा तयार होते आणि प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांची लिस्ट द्या बोलते. आता कथा इथून पुढे. अशा रीतीने संडे प्रोग्राम पक्का झाला. त्याचा विचार करतच तिघी मैत्रिणींना झोप लागली. अनिताने शनिवारीच हेमू पांडेला संडे पार्टीला येण्याबद्दल सांगितले होते. तुमच्या रूमवर पार्टी का बरे? बाहेर गेलो असतो ना आपण मस्त. तुमच्या रूमवर तुम्ही 3 लेडीज आणि मी एकटा. थोडं संकोचल्यासारखे नाही का वाटणार? सोनिया म्हणाली. हे बघ हेमू, त्यात संकोच वाटण्यासारखं काय आहे रे? आम्ही दोघी तर तुझ्या ओळखीच्या आहोतच आणि ती तिसरी नेहा, ती तर कानामागून आली आणि तिखट झाली अशी पोरगी.
ती आमच्यापेक्षा तुझ्यात जास्त जवळची झाली आहे. मुकाट्याने दुपारी 1 वाजता ये. उशीर लावायचा नाही. आणि तुला जेवणात काय आवडते त्याची लिस्ट दे. लिस्ट? ती कशासाठी? हेमूने विचारले. त्यावर अनिता म्हणाली, अरे वेड्या मुला, तुझी होणारी बायको सगळा स्वयंपाक तयार करून आपल्याला पार्टी देणार आहे. तिचीच ऑर्डर आहे की आम्ही तुला काय आवडते याची लिस्ट तिला द्यावी. तिने असे म्हटल्यावर आम्हाला तसे वागणे भाग आहे बाबा, नाहीतर तुझ्या नेहा राणे सरकार फायर करायच्या आम्हाला. हेमूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, काय म्हणता दीदी तुम्ही? नेहाला सगळा स्वयंपाक येतो? बापरे, खरंच वाटत नाहीये मला. सोनिया म्हणाली, हेमू, तू खरंच फार लकी आहेस. मधुरिमा दीदीने तुझ्यासाठी नेहासारखी गुणी मुलगी पक्की ठरवली. बरं, ते जाऊ दे. तुझी लिस्ट दे पटकन. आम्हाला घरी जाताना सगळी शॉपिंग करत जायचं आहे. नेहाला आज आम्ही अगोदरच घरी पाठवले. आजकाल घर आवरताना ती सध्या एकच गाणं म्हणत असते, मेरा पिया घर आया ओ रामजी. हेमूला मनापासून हसू आले. दीदी, मी वेळेवर येतो. वाट पाहायला लावणे मलाच आवडत नाही. रविवारची सकाळ कधी उगवते असे नेहाला झाले होते. त्या दोघींच्या अगोदर उठून तिने सगळे घर आवरण्यास सुरुवात केली होती. चहा नाश्तासुद्धा रेडी केला. अनिता, सोनिया हे सगळं पाहत नेहाकडे कौतुकाने पाहत होत्या. किचनमध्ये एक एक काम करताना नेहा जणू स्वतःच्या भावविश्वात हरवून गेली होती. तिचा हेमू पांडे पहिल्यांदा तिच्या घरी येणार होता. त्याचे स्वागत कसे करू, किती करू अशा मजेशीर कल्पनेच्या झोक्यावर नेहाचे मन हलके हलके झुलत असणार. सोनियाने अनिताला नेहाचे हे गूढ रूप दाखवत म्हटले, देवाजवळ एकच प्रार्थना, या पोरीच्या आयुष्यात नेहमीच सुख, समाधान, आनंद भरभरून असू दे रे बाबा. बरोबर 1 वाजता हेमू आला आणि चौघांच्या गप्पा सुरू झाल्या. नेहाने जेवणाची अगदी सुरेख सजावट केली होती. तयार केलेल्या पदार्थांचा खमंग सुवास घरात दरवळत होता. हेमू म्हणाला, मी सकाळपासून काही खाल्ले नाही आणि इथे इतके सगळं पाहून मला आता भूक आवरणार नाहीये. चलो, पहिले खाना बाद में गाना. और आईस्क्रीम माझ्याकडून. लुसलुशीत पोळ्या, खमंग भाजी, चवदार आमटी, वाफलेला भात, कढी आणि स्वीट म्हणून बासुंदी असा फक्कड बेत नेहाने बनवला होता. सगळे या पदार्थांवर तुटून पडले. नेहा सुगरण आहे हे तिघांनी आनंदाने मान्य केले. सगळे मनापासून खात आहेत हे पाहून नेहाला तिच्या जेवण बनवण्याच्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. मस्त हसत खेळत जेवणे झाली. हेमूने खाली जाऊन नेहाच्या आवडीचे पिस्ता आईस्क्रीम आणले. आईस्क्रीम खात खात गप्पा चालू होत्या आणि इतक्यात हेमूच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर त्याच्या मामाचे नाव बघून तो म्हणाला, मामाचा फोन आहे, मी खाली जाऊन बोलतो, लगेच आलो. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, अर्धा तास होऊन गेला तरी हेमू पांडेच्या मामाचा कॉल काही संपेना. एवढे काय बोलत असेल मामा? एकदाचा हेमू पांडे पुन्हा वर आला खरा, पण जाताना जसा हसरा आणि प्रसन्न होता तसा आता वर आल्यावर दिसत नाहीये. हे सगळ्यांना लगेच जाणवले. अनिताने विचारले, काय झाले रे? एकदम सिरियस झालास? काही प्रॉब्लेम आहे का? आम्हाला सांगण्यासारखा नसेल तर राहू दे. हेमू म्हणाला, अहो, प्रॉब्लेमच असा झालाय की तो कसा सोडवायचा हे आता तुमच्या मदतीशिवाय शक्य नाहीये. सोनिया म्हणाली, अरे बाबा, तू काय झाले ते तर सांग, अगोदर सांग,
मग कळेल प्रॉब्लेम स्वरूप काय आहे ते. नेहा गंभीर होऊन हेमूकडे पाहत होती. तिला आठवले, मागे एकदा मामाचे आणि हेमू पांडेचे फोनवरचे बोलणे तिने ऐकले होते. नक्कीच मामाने काहीतरी प्रॉब्लेम निर्माण केलाय. हेमू सांगू लागला, काही दिवसांपूर्वी, म्हणजे या नेहाने मला होकार देण्याअगोदर, मी मामाला म्हणालो होतो, तुम्ही माझ्यासाठी मुलगी पसंत करून कार्यक्रम ठरवा, मग मला कळवा, मी येईनच. आणि तसेच झाले. येत्या रविवारी माझ्या घरी आमचे मामासाहेब त्यांनी ठरवलेल्या मुलीला घेऊन माझ्या आई-बाबांना दाखवायला येणार आहेत. कारण त्यांच्या मते मी त्यांना सगळे करण्यास परवानगी दिली आहे. आता सगळं नॉमिनल आहे. मामीच्या माहेरच्याकडची फॅमिली आहे ही. मुलीसोबत तिचे आई-वडील आणि आमच्या गावातील सगळे नातेवाईक जमणार आहेत. आता आली का पंचायत. मामा काही ऐकायला तयार नाहीये. त्याचे म्हणणे एकच, तू सांगितले म्हणून मी हे सगळं केले आहे. तू नाही आलास तर मोठी बदनामी होईल, फजिती होईल आपल्या सगळ्यांची. बोला सोनिया दीदी, अनिता दीदी, आता मी काय करायचे. नेहा म्हणाली, मला चिडवण्यासाठी त्या दिवशी मोठ्या ऐटीत मामाला सांगत होतास. तुम्ही ठरवा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. घे आता, बुमरँग तुझ्यावरच उलटलाय. अनिता म्हणाली, हेमू, तू शांतपणे जा गावाकडे. 2 दिवस आधीच जा आणि तुझ्या आई-बाबांना सगळी कल्पना दे. मामांना बोलवून घे. काही न लपवता सांग. ते रागवतील, गोंधळ घालतील, पण थोड्या वेळाने शांत होतील. मग तुझा प्रॉब्लेम नक्कीच सुटेल. पण तोपर्यंत, हेमू परत येईपर्यंत टेन्शन कायम असेल हे नक्की. हेमू मोठ्या निराश मनाने त्याच्या रूमकडे निघून गेला. दिवसभराचा आनंद हरवून गेला. येणाऱ्या रविवारी हेमूच्या गावी मामा, मामी आणि एक फॅमिली त्यांच्या मुलीला घेऊन येणार आहेत हे कळल्यापासून हेमू आणि नेहा दोघांचा मूड गेलेला होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही ऑफिसला आले. थोड्या वेळाने हेमू नेहाला म्हणाला, हे बघ, मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे आणि तू अजिबात अपसेट होऊन जाऊ नको. तुला असे पाहून माझा निर्धार डळमळू लागतो. नेहा म्हणाली, हेमू, काहीतरीच टेन्शन आलंय हे. किती छान पार्टी झाली आपली. किती खुश झालो होतो आपण सगळे. पण तुझ्या मामाचा फोन काय आला आणि आपल्या आनंदावर विरजण टाकून गेला. हेमूने नेहाला समजावीत म्हटले, अशी टेन्शनमध्ये येऊ नकोस. कंट्रोल कर जरा. मला सुद्धा कसेतरीच वाटते आहे. त्या दिवशी मामाला बोलून काय बसलो मी. सगळा गोंधळ निस्तरणे आलाय आता. त्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. गावाकडे गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणारा नाहीये नेहा. म्हणून मी काय ठरवले आहे ते तुला सांगतो. लक्षात असू दे तुझ्या. तो म्हणाला, मी शुक्रवारी रात्रीच्या ट्रेनचे रिझर्वेशन केले आहे. शनिवारी घरी गेलो की अगोदर आई आणि बाबांना आपल्याबद्दलचे सगळं सांगतो आणि मग मामाला फोनवर बोलतो. त्याने रविवारी नेमके काय नि कसे ठरवले आहे याची माहिती पण घेतो आणि मग ठरवतो त्याला कसे नि काय उत्तर द्यायचे. हेमूचे ऐकून घेत नेहा म्हणाली, हो, हे असेच ठीक आहे. उगीच घाईने गडबड करून त्या भरात भलतेच काहीतरी बोलून बसलास तर अजून गोंधळात भर पडायची. तू शांतपणे आणि धीराने वाग आणि बोलण्यावर कंट्रोल ठेव. सगळ्यांचे ऐकून घे. लगेच इरिटेट होऊन उलट काही बोलून बसू नकोस. हे बघ नेहा, तिकडे काही म्हणजे काहीही हो, आपल्या नात्यात या गोष्टींनी काही म्हणजे काहीच फरक पडणार नाही. काय होईल आता पुढे या भीतीने आणि कल्पनेने हातपाय गाळून बसू नको. तिचा हात हातात घेत हेमू म्हणाला, नेहा, आय लव्ह यू.
तुझ्यावर माझे प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. विश्वास ठेव माझ्यावर. हेमूकडे पाहत नेहा म्हणाली, तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती आणि नसेल. हेमू, आय लव्ह यू फॉरेव्हर. भीती फक्त एकच वाटते. इतक्या प्रतीक्षेनंतर मला हवे तसे प्रेम मिळाले आहे. आता हे सुख नशिबाने आपल्यापासून हिरावून घेऊ नये. हेमू म्हणाला, ए वेडाबाई, असे काही होणार नाही. मी तुझा, तू माझी, असेच असेल नेहमीसाठी. तू मला धीर द्यायचे सोडून तुझ्या अशा बोलण्याने जास्तच घाबरवून टाकते आहेस. प्लीज असे नको ना करू. हेमूच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून नेहा म्हणाली, असे काही नाही रे. उलट तू या कठीण प्रसंगातून नक्कीच मार्ग काढशील याचा मला विश्वास आहे. तू निश्चिंत मनाने जाऊन ये आणि शांतपणे सगळ्या गोष्टी कर आणि मला अपडेट देत जा. माझे सगळे लक्ष तुझ्या अपडेटकडे असणार आहे. माझा जीव टांगणीला लावू नकोस, कळले ना? नेहाच्या डोळ्यात पाणी तरळते आहे की काय या कल्पनेने हेमू अधिकच बावरून गेला. मनात तो म्हणाला, नेहा आतून खूपच घाबरून गेलेली आहे. आता हा विषय इथेच थांबवला पाहिजे. आणखी एक सांगतो नेहा, मला सोमवारची रजा घ्यावी लागणार आहे. कारण रविवारी रात्री निघून सोमवारी ऑफिसमध्ये वेळेवर मी येऊच शकत नाही. त्यामुळे गावाकडे गेलो की मी नेहमीच सोमवारी न येता मंगळवारी येत असतो. हे पण तुला सांगितले पाहिजे. नाहीतर तुझ्या डोक्यात अजून एक भोंगा शिरायचा. का बरं हा थांबला असेल? नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असणार. हेमूने आपल्याबद्दल सांगितल्यावर मामा आणि मामी विरुद्ध हेमूचे आई बाबा यांच्यात वाद भांडण वगैरे तर झाले नसेल ना? हेमूचे हे लांबलचक बोलणे ऐकून नेहाला हसू आले. ती म्हणाली, बापरे, किती स्टडी केली आहेस रे माझी. ओ माय गॉड. मी कबूल करते की आज रविवारी निघालो नाही, उद्या निघणार आहे असे तू सांगितले असतेस. मग या नेहाच्या मनात तू आता जे जे बोलून दाखवलेस अगदी तसेच विचार सुरू झाले असते आणि तू येईपर्यंत मीच माझे डोके खात बसले असते. हे मला माहिती आहे नेहा. इतक्या दिवसाच्या सहवासात तुला असे थोडेफार तरी नक्कीच ओळखले आहे मी. नेहाने मोठ्या प्रेमाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हटले, राजा, असेच भरभरून प्रेम कर रे नेहमी तुझ्या या वेड्या नेहावर. लव यू हेमू. तिच्याकडे पाहत हेमू म्हणाला, आपला प्रेमाचा एपिसोड इथेच थांबवूया आता. मी सोमवारी नाही आहे. सो ऑफिसची सगळी कामे माझ्या नंतरच्या माणसाला सांगावी लागतील आणि तू त्याला मदत करशील. मी जाऊन येतो, मोठा राऊंड मारून येतो. सिस्टीम चेक करून घेतली म्हणजे माझी सुट्टी मी विनाकाळजीत घालवू शकेन. हेमू निघून गेला आणि नेहा विचार करू लागली, हा हेमू मनाने खरेच आपल्यापेक्षा खूपच कणखर आहे. स्वतःला कंट्रोल करणे त्याला किती सहजपणे जमते याला. त्याचे असे वागणे पाहिले की वाटते भलत्या सलत्या कल्पना करून घाबरून जाण्याचा आपलाच स्वभाव आपल्या आनंदात आडवा येत असतो. हे बरोबर नाही. हेमूला वाटले पाहिजे की त्याची नेहा त्याच्या मागे भक्कमपणे उभी असणार आहे. असे वाटले तरच तो कितीही कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू शकतो. तेवढी समजदारी हेमूच्या मनात आणि विचारात नक्कीच आहे. हेमूच्या स्वभावातील अनेक पैलू आपण गेल्या कितीतरी दिवसापासून पाहत आलेलो आहोत आणि हेमूसाठी आपण अनुरूप आहोत हे ठरवणाऱ्या मधुरिमा दीदीने खरंच खूप मोठे उपकारच केले आहेत. पण तिला याबद्दल सध्या काहीही सांगायचे नाहीये हे तर आपण पक्के ठरवले आहे. त्यामुळे आपली लव्ह स्टोरी फक्त आणि फक्त सोनिया अनिता याच दोघींना माहिती आहे. सगळ्यांना सांगण्यासाठी
अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यात आता हे टेन्शन आले मनावर. हेमूच्या मामाने कधी नव्हे ते त्याच्या भाच्यासाठी पोरगी पसंत करून ठेवीत. आता फक्त हेमूला हो म्हणायला लावायचे. म्हणजे अगदी लग्नाचा बार उडवून द्यायचा. अशाच तयारीने रविवारी हेमूचे मामा आणि मामी हेमूच्या घरी येणार आहेत आणि त्याआधीच हेमू मामांना खरी गोष्ट काय आहे हे सांगणार आहे. बापरे, काय होईल? कल्पनेने नेहाचे मन भीतीने थरथरत होते. मनात प्रार्थना सुरू केली होती. हे अंबाबाई, या कठीण प्रसंगातून सुखरूप सुटका कर. हेमूला घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईन. कुलदेवी अंबाबाईच्या पायी असे मनोमन साकडे घातल्यावर नेहाच्या मनाला बराच धीर आलाय असे वाटत होते. ऑफिस सुटेपर्यंत हेमूची आणि तिची भेट होऊ शकणार नव्हती. त्याचाच फोन आला. नेहा, तू तुझी वेळ झाली की घरी जा. माझी वाट पाहत बसू नको. मला एक मीटिंग पण आहे. एरवी सोमवारी होती ही मीटिंग, पण मी सोमवारी नाहीये म्हटल्यावर साहेब म्हणाले, काही महत्त्वाचे कस्टमर आहेत, त्यांना टाळता येणार नाहीये. आपण आजच मीटिंग घेऊन टाकूया, म्हणजे सगळ्यांच्या सोयीचे होईल. रात्री ट्रेन निघाली की नंतर बोलूया आपण. आणि हो, आता कसलाही विचार करू नको. अनिता आणि सोनियाबरोबर शनिवार रविवार मस्त एन्जॉय कर. हे ऐकल्यावर नेहाने हेमूला बेस्ट लक म्हटले आणि ती घराकडे निघाली. रोजच्याप्रमाणे रात्रीची जेवणे आटोपली आणि तिघींच्या गप्पा सुरू झाल्या. बोलण्याचा विषय तोच, गावाकडे गेल्यावर हेमू काय नि कसे सगळी परिस्थिती हाताळणार आहे. कारण इथे हो म्हणतील, पण तेच जर बघू, ठरवू, विचार करू असे म्हणू लागले तर हेमूच्या मामाला तर अगदी हेच उत्तर अपेक्षित असणार. ते बरोबर त्याचा फायदा घेत त्यांनी ठरवलेल्या मुलीसाठी जर हेमूच्या आई आणि बाबांचा अनुकूल प्रतिसाद मिळवला तर हेमूला तर ती मुलगी पाहावी लागणार. आणि हेमूची मामी या मुलीसाठी फार आग्रही आहे हे तर हेमूच्या मामाने स्पष्ट सांगून टाकले आहे. हे सगळे विचार करून झाल्यावर सोनिया आणि अनिता वैतागून गेल्या आणि म्हणाल्या, बघ नेहा, तू सुरुवातीला हेमूकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम. त्या दिवशी तुला खिजवण्यासाठी, चिडवण्यासाठी म्हणून हेमूने मामाला फोनवर थाटात सांगून टाकले, तुम्ही पसंत करा माझ्यासाठी मुलगी, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. अनिता म्हणाली, हेमूने अक्कल कुठे गहाण टाकली होती कोणास ठाऊक त्या दिवशी. आता घ्या, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. बोंबलून पण काही उपयोग नाही. आता काय काय होईल, काय होणार रविवारी हे त्या देवालाच माहिती. दोघींचे असे निराश होऊन बोलणे ऐकणे नेहाला सहन करणे शक्य नव्हते. ती दोघींना हात जोडीत म्हणाली, प्लीज प्लीज असे काही म्हणू नका. होपफुल राहूया ना आपण. तुम्हीच मला असे घाबरवून टाकू लागलात तर मी कसे सावरू स्वतःला. तिची ही अवस्था पाहून दोघींना तिची दया आली. तिला धीर देत त्या म्हणाल्या, सॉरी बेबी, आता नाही बोलणार. ओके, सावर स्वतःला. मग अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा करून मन जाग्यावर आले. त्या दोघी झोपी गेल्या. नेहा एकटीच जागी होती. हेमूच्या फोनची वाट पाहत. गावाकडे निघालेल्या हेमूला संकटातून सोडव रे देवा. नेहा डोळे मिटून प्रार्थना करू लागली. ट्रेनमध्ये हेमू प्रवास करीत होता हे खरे, पण त्याचे मन ते तर कधीच विचारात बुडून गेले होते की उद्या शनिवार आणि मग रविवार काय घडणार
आहे कुणास ठाऊक. मामा एखाद वेळी समजून घेईल सुद्धा, पण मामी, तिला जेव्हा आपली लव्ह स्टोरी कळेल आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे. हे जेव्हा जाणवेल, त्यानंतर जे काही होईल त्यातून फक्त गोंधळ आणि गोंधळ, नात्यामधले तणाव वाढणे आणि गैरसमजाने एकमेकात धुसफूस होणार. हेमूने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय, ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे, ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार. हे तर नक्कीच होणार. आणि त्याचा हा राग ती किती दिवस आपल्या मामावर आणि आपल्या आईवर धरून ठेवील याचा काही अंदाज नाही. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.